पेन पंचायत समितीचे माजी सभापती संजय दादा भोईर यांचं या ठिकाणी सत्कार होते. सत्कार करतील पुन्हा एकदा ग्रामपंचायत बेंशीचे माजी उपसरपंच प्रमोद शिंदे आणि अशोक मळेकर. स्वीकारायचं त्यांना. अनिश हॅलो हॅलो. खरोखर मान्यवरांचा संमिळते सामना नक्कीच रंगला गेलाय. फायनलचा एक कथित थरारक सामना आपण पाहणार आहात थेट 24 लाईव्हच्या माध्यमातून. आपण पाहिलात ना, पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय विघ्नेशच्या. प्रसाद पाटील आपण पाहतोय रायगड पोलीस मध्ये कार्यरत असलेले. इथे मात्र पाहिलं नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय, परंतु चांगला प्रकारचे क्षेत्ररक्षण इथे मात्र कर्णधार. आणि मी का कर्णधार आहे याचं जिथं जागतं उदाहरण नक्कीच पाहिलं गेलं त्या नरेश मस्करला आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्या. इथे 1 धाव 3 धाव वाचवल्यात. हॅलो. तसेच जयराम दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी सत्कार होते. सत्कार करतील प्रदीप गिजे, आमच्या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ प्रदीप गिजे यांच्या हस्ते सत्कार होते. जयराम दादा म्हात्रे यांनी तो स्वीकारायचा आहे. तसेच इस्माईल दादा बेनसेकर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सत्कार करतील पुन्हा एकदा प्रदीप गिजे यांना विनंती करतो की इस्माईल दादा बेनसेकर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. दीपक चोरके चालू कर. खरोखर चांगल्या प्रकारचं इथे पाहुण्यांचं सम्मेलन, सर्वांचं स्वागत. आपण पाहिलं थेट प्रेक्षेपण पाहताय 24 इव्हेंटच्या माध्यमातून. सर्व क्रीडा रसिक जोडले गेले असतील त्यांना देखील मी मानाचा मुजरा पुन्हा मैदानामध्ये चढतोय. विघ्नेश चिटे इथे गोलंदाजी मार्क ट्रॅकवर सज्ज झाल्यात. इकडे पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि अशा वेळी जर पाहिलं ना तर एकच धावावर समाधान मानावं लागेल, कारण की ज्यावेळी पाहिलं तर प्रसाद पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका लगावला गेलाय. पाहिलं तर पहिल्या अगदी शुक्रवारच्या सामन्यामध्ये देखील त्याच पद्धतीचा तो फटका पाहायला मिळाला होता. अगदी जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते प्रसाद पाटील. यावेळेचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे पाहतोय, नो मॅन लँड मध्ये पडतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, दिल मांगे मोर, रन मिळतील 4. डीजे पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये विघ्नेश सिटीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. इथे जर पाहिलं तर खरोखर चांगल्या प्रकारचा नक्कीच नमुना पेश केला. इथे मात्र फायनलच्या चित्तहरक सामन्यामध्ये फुल टच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सांभेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळतायत. आज जर पाहिलं ना तर आपण पाहिलं प्रसाद पाटील असतील, इथे मात्र चांगल्या प्रकारची नक्कीच फलंदाजी करतोय. रायगड पोलीस मध्ये कार्यरत आहेत, परंतु आज जर पाहिलं त्यांचं रन इन द विकेट देखील तेवढाच ताकदीचा आहे. परंतु आता जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. त्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपला तर मात्र धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 16 धावसंख्या आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गणपती गजाननाला वंदन करून पुन्हा मैदानामध्ये चलतोय. आपण पाहिलं तर ताट होतील माना, उंच होतील नजरा, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आपण पाहतोय. आणि आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांना मी वंदन करून पुन्हा मैदानामध्ये चलतोय. मी दीपक चोरगे, आपण पाहतोय लाईव्ह थेट प्रक्षेपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाजी मार्कडी आलाय. सर्वांचा लाडका चेहरा भावेश या मैदानामध्ये हाहाकार मजवलाय. त्याची गोलंदाजी तेवढीच तत्पर आहे का? फायनल मॅच मध्ये पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. तिकडे बघते नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जाईल का? ओहो, इथे मात्र चांगला प्रकारचा एफर्ट लावला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला. आणि इथे जर पाहिलं ना तर 1च्या बदल्यात 2 धावा मिळतायत. जर इथे पाहिलं ना तर भावेशला थोडंसं कमबॅक करावा लागेल, कारण की ज्यावेळी पहिल्या षटकामागे विघ्नेश तिथे थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. त्याच्यामध्ये एक षटकार आला, चौकार आला, परंतु भावेशला मात्र थोडीशी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. संघाला कमबॅक करून देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी भावेशला नक्की करावी लागेल.
शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा तिकडे मिड विकेट रिझन मध्ये पाहतोय आपण. पाहिलं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सामोला जाईल ना तोपर्यंत एक धाव नक्की मिळाली गेली आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 19 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून देखील पाहिलं तर चांगल्या प्रकारचं अजून 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पिंट्या पाटील ऑन द स्ट्राईक असणार आहे. पिंट्याला देखील माहिती आहे की कशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे जर 24, 25, 26 अशा धावसंख्या जर पुढे सरसावलं तर काहीतरी मोठं स्कोर होऊ शकतं. परंतु आता देखील पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेचा चेंडू फुलटच पद्धतीचा तिकडे पाहिला तर अगदी जबरदस्त शॉट केला. इथे पाहिलं तर 4 धाव्यांचा मोठा फटका लगावला गेलाय. लॉंग लेग दिशेने मात्र हा घणागतकी हल्ला केला 4 धाव्यांसाठी. डीजे पण पाहिलं खरोखर 4 धावेचा मोठा फटका फुलटच मध्ये बॉल अगदी लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू होता. तिथे देखील चांगला मार्ग असं दाखवलं. आता देखील सुंदर पद्धतीचा टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. यावेळी जर पाहिलं ना चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नक्कीच झालाय. चेंडू देखील अक्रूर टप्प्याचा होता. अगदी टॅप केला गेला. पुढचा चेंडू जर पाहिला तर परफेक्ट लेनवर चेंडू आदळणं हे भावीची खासियत आहे. परंतु एक चेंडूचं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे नक्कीच तिचं उदाहरण मात्र पिंट्या पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. पुन्हा कमबॅक करणं हे भावेशला माहिती आहे. यावेळीचा यॉर्कर लाईनचा चेंडू डिफेन्स मधून खेळलाय कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिझन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण चांगला बसकर आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. इथे पाहिलं ना तर प्रसाद पाटील आपण बातोय इथे रनआउटच्या स्वरूपात बात होते. 1च्या बदल्यात 2 धावा नक्की काढण्याचा प्रयत्न. परंतु थोडंसं हशिवरा संघाने फास्ट करायचं आहे. चला नेक्स्ट बॅट पण लगेच पाठवायचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येऊ द्या. जेवढा वेळ आपण बघा क्रिकेट आपण पाहायचं तर क्रिकेटिंग खेळा मित्रांनो. कारण की समोरच्या टीमला देखील तेवढाच अंधार होणार आहे. तर फास्ट करा ना मित्रांनो. आपल्याला तेवढंच क्रिकेटिंग स्किल असावं मित्रांनो. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर तेवढंच जबरदस्त होणारा काळोख देखील समोरच्या अपोजिट टीमला होणार आहे. थोडंसं सहकार्य असावं. तिथे मात्र ध्रुव मोकळला आपण पाहतोय फलंदाजी मार्ककडे. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर अगदी जबरदस्त रनिंग केलीने फायनल मध्ये प्रवेश करून दिला. तो मोकळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे पाहतोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. पुढे येऊन सरसावतोय. एकच धावावर समाधान मानावं लागेल की काय. अशा वेळी जर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळतीये. या 1 धाव्याने धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली गेली तर 25 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. यावेळी 2 षटकांचा खेळ संपतोय. मी मगाशीच म्हटलं की 25-26 धावसंख्या देखील या मैदानावर चांगल्या प्रकारची होऊ शकते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 25 धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहणार आहात इथे जर पाहिलं ना मित्रांनो लगेच त्वरित क्षेत्ररक्षणासाठी यावी आणि सलामीची जोडी मैदानामध्ये सोनासिद्ध ढाटव संघाने पाठवावी आणि एक्स्ट्रा एक प्लेअर पाठवून द्या. तुम्हाला असं वाटतोय कारण की तुम्हालाच अंधार होईल. खेळायला सर्वांना मॅचचा देखील आनंद घेता आला पाहिजे. असा बॅड लाईट झाला नाही पाहिजे. फलंदाजा तिथे मात्र कोणतीही तुम्ही जिंकण्यासाठी 27ला 26 झाल्या. ठीक आहे सॉरी. जिंकण्यासाठी फायनलचा चित्तथरारक सामना पुन्हा एकदा पाहतोय आपण. पाहिला तर शिवाय शिलेवन हशिवरे संघ तर आणि त्याच्या अपोजिट मात्र सोनार सिद्ध धाटावला आपण पाहतोय. तर आज 2 तालुक्यामध्ये भिडत असणार आहे. अलिबाग तालुका आपण पाहणार आहात. तत्पूर्वी आपण पाहणार आहात तो रोहा तालुका म्हटलं गेलं तर सिद्धू मोरेला आपण पाहणार आहात. विघ्नेश सिटेला पाहणार आहात. काय मित्रांनो चला थोडं फास्ट घ्यायचंय. दुसरा बॅट्समन पण लगेच तयारीत राहायचं जेणेकरून नेक्स्ट टाइमला पाठवत चालेल का. चला काली तसंच गेलं होतं मी तर नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवून ठेवायचं आहे. लेग अंपरच्या साईडला ठेवलं तरी चालेल. इथे मात्र आपण पाहतोय चला मीटिंग नको आहे. टीम मीटिंग नको आहे मित्रांनो. सहकार्य असावं. इथे मात्र दोन्ही इथे मात्र फलंदाज इथे पोहोचलेत. पंच लगेच आवाज द्यायचा आहे. चला तर आपण पाहतोय तिसरा फलंदाज आपण पाहणार आहात तो मात्र भावेशला नक्कीच पाहणार आहात का की काय. परंतु इथं बघूया जर 2 फलंदाजी जिंकून दिलं तर असं पण होऊ शकतं. आधी इथे मात्र बघूया. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अगदी पाहतोय तर इथे मात्र हशिवरा एक्सप्रेस या नावाने संबोधला जाणारा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. मनीष मोकळ डावखुरा गोलंदाज ज्या वेगावर स्वार असतो नियंत्रणबद्ध गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहिली जाते. मनीष मोकळला
21 जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला जातोय विघ्नेश थिटे. जर हा इतिहास रचायचा असेल तर आता इथे मात्र आज फलंदाजीला बहर आली पाहिजे. आपण पाहिलं तर सिद्धू मोरे या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काही करू शकला नाहीये, परंतु आज मात्र आपल्याला खड्डे खोळावे लागतील. हशिवराज संघ ज्या ताकदीने इथे मात्र पिंट्या पाटील असतील, प्रसाद पाटील असतील, चांगल्या जोरावर हशिवराज संघ पुढे सरसावला असेल, परंतु आज मात्र फायनलची रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. लाईव्ह थेट प्रेक्षेपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक जुडले असतील. 200 तर इथे मात्र बघूया मनीष मोकल कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना करेल तो विघ्नेश थिटेला आपण पाहणार आहात. 12 चेंडू 27 धावांचं समीकरण, 13.5चा पर पर्सन ॲव्हरेज असणार आहे. इथे पर ओव्हर मागे 13.5चा असणार आहे. यावेळेचा चेंडू परफेक्ट लेनवर अदलला गेलाय. वाईड अगदी पाहिला तर ऑफ्टिक यॉर्कर पद्धतीचा चेंडू अदलला जातोय. इथे जर विघ्नेश थिटे मारण्याचा पूर्ण मनसुबा आहे तिकडे फाईन लेगच्या एरियामध्ये, परंतु ज्यावेळी वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणता येईल ना, ती मात्र इथे करतोय. ती जबरदस्त गोलंदाजी, ज्याच्या डावखुरा गोलंदाजी, वेगावर स्वार असतो असा मात्र गोलंदाज आपण पाहतोय मनीष मोकळला आपण पाहिलं जातोय. आपण पाहिलं तर सिद्धू मोरे असतील, विघ्नेश थिटे असतील, सर्व क्रीडा रसिक जुडले गेले असतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी. आणि थेट इथे देखील बघा ना किती सर्व क्रीडा रसिक अगदी सीमा रेषेलगत या मॅचचा आनंद घेत आहेत. सामन्या सर्वांच्या मध्ये इथे सर्व मान्यवरांच्या समवेत हा सामना पाहायला जातोय. तर बघूया 21 जशी परिधान केला मनीष मोकल. चला ना फास्ट करायचं थोडस. यावेळेचा चेंडू आपला पाहिला तर ऑफ्टिकला सोडून जाणारा पंच तटस्थ आहेत. यावेळी दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि यावेळेचा चेंडू जर पाहिला ना हा वाईट स्वरूपाचा घोषित केलाय. पंचांनी सांगितलं इट्स वाईट चेंडू आहे. इथे मात्र एक अवांतर धाव नक्की मिळतीये. या एक धावेने सुरुवात होते, श्री गणेशा होतोय. अजून देखील 26 धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय अगदी पाहिलं तर 11 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण, 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे असे सोना सिद्ध धाटाव नक्की सांगत असेल. तेच तर्रार इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिकडे पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक होणार नाही आणि चुकीला देखील या टीम मॅच मध्ये माफी नाहीये, कारण की ज्यावेळी पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण नक्की असतं. परंतु आपण झालं तर विघ्नेश थिटे सारखा एक खंदा फलंदाज इथे माघारी परतलाय, तंबूचा आसऱ्याला जातोय. तिथे पाहतोय फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आपण जर पाहिलं तर भावेशला देखील पाहिलं जातंय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला सोनार सिद्ध धाटाव संघाचा हा मोठा हिरा आपण पाहताय. हे जोडीवर पूर्णपणे निर्भर आहे. या जोडीने जर करामत केली ना तर मनीष मोकलला थोडेसे फटके लगावले ना तर मात्र मॅचला वेगळी कलाटणी मिळेल. परंतु मनीष मोकल कच्चा खेळाडू नाहीये, कारण की त्या वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करत असतो आणि संघाला मात्र पुढे नेण्याचं काम करत असतो. यावेळेचा चेंडू पाहिलात ना वेगावर स्वार आहे. इथे देखील सिद्धू मोरे नाराज झाले असेल, कारण की त्यावेळी वेगावर स्वार असून देखील तेवढा एफर्ट लावतो. कारण की मित्रांनो मी त्याला जवळून पाहिलंय की अगदी पाहिलं मनीष मोकल एक धाव जरी चुकीच्या पद्धतीची गेली ना तर स्वतःवर नाराज होतो आणि असा खरं अगदी गोलंदाज आहे तो मात्र आपण पाहतोय इथे मनीष मोकल. आपण पाहिला 2 दिवस त्याला एक दिवस शुक्रवारी पाहिला नसेल. खारेपाट प्रीमियर लीग चालू होती, तिकडे देखील चांगला दबदबा त्याचा निर्माण झालाय. 24/7 जशी परिधान केलेला खेळाडू मनीष मोकल नक्कीच पाहता आपण. यावेळी चेंडूच्या पट्ट्यात चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, कोणतीही चूक होणार नाही. यावेळी लॉंगॉन एरियामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे सोनार सिद्ध धाटाव सांगत असेल सिद्धू मोरेला स्ट्राईकला का आणत नाहीयेत, कारण की अशा वेळी सिद्धू मोरेने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं, कारण की मोठे फटके सिद्धू मोरेच्या बॅट मधून निघू शकतात अशी सर्वांची सोनार सिद्ध धाटाव संघाची अपेक्षा आहे. परंतु यावेळी मात्र अगदी पाहिलं ना तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं मनीष मोकळ सांगत असेल की येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे, नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकला गेला नाही पाहिजे, ही पूर्णपणे तयारी करून आला आहे. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. ऋतिक जाधवला आपण पाहतोय, न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. चला लवकरात लवकर घ्या, अंधार होतोय, अगदी सूर्य मावळ तिकडे झुकला आहे. परंतु आता मात्र बघूया हा लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहताय.
यावेळचा पेलू चेंडू पाहिलाय, बॅटचा पट्टा झालाय, आडव्या बॅटने पेलाय, प्रहार अगदी पाहिलं, एक उणीव घातली होती. यावेळी मात्र थोडासा थरार आलेला की हा षटकार जाणार का, त्याच्या अडथळ्यामध्ये ध्रुव मोकळ आला आणि मिड विकेट रिझर्व मध्ये पाहिलं ना तर अगदी पाहिलं तर जबरदस्त कॅच पकडला गेलाय. खरोखर अगदी पाहिलं तर मनीष मोकल त्या वेगावर स्वार आहे, वेगवान गोलंदाजी करतोय. 3 फलंदाजांना मात्र अगदी तंबूच्या आसरामध्ये पाठवून दिलंय. प्रतीक भोगटे आपण पाहतोय रनरच्या भूमिकेमध्ये होता, परंतु आज मात्र बघूया इथे पहिलं षटक पाहिलं ना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर चांगल्या प्रकारची पाहत आहे तो मनीष मोकळ नक्कीच पाहायला गेले तर हॅट्रिकच्या उंबरट्यावर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत ही हॅट्रिक फायनलच्या मॅच मध्ये मिळवेल का. इथे देखील पाहिलं चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि लोण्याचा गोळा सोडला. इथे पाहिलं ना मित्रांनो चांगल्या प्रकारची हॅट्रिकला नामी संधी होती, संधीचं सोनं करता आलं असतं, परंतु 1च्या बदल्यात 2 धावा देखील मिळाल्या, परंतु स्ट्राईक कोणाकडे गेली आहे. आता मात्र सिद्धू मोरे ऑन फायर असणार आहे का. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहणार आहात तर 24 धावांची गरज आहे. ते 4 मोठे षटकार येतील का, हे विजयश्री आपल्या बाजूने जाईल का, परंतु गोलंदाज तेवढा धडकदार आहे. इथे मात्र पाहिल्यावर वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणता येईल ना तो गोलंदाज आपण पाहतोय पिंट्या पाटील. अगदी पाहिलं तर प्रफुल्ल पाटील आपण पाहतोय. इथे मात्र हशिवरा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नक्कीच गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे. प्रसाद पाटील असतील, तत्पूर्वी पिंट्या पाटील असतील, आपण बघूया. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. चेंडू अगदी पाहिला तर कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिझर्व मध्ये गेला. तिकडे पाहिलं तर 1 धाव घेतलेली आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि यावेळी मात्र धावसंख्येत 1 नी भर पडली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 4 धावसंख्या आपण पाहतोय. 27 धावांना प्रत्युत्तर देत असताना इथे पाहतोय प्रतीक भोगाटे आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल प्रतीक भोगटे. बघूया लोअरवड पद्धतीचा चेंडू भरपूर काळ हवेवर मिड विकेट रिझर्व मध्ये ध्रुव मोकळ आहे. आता मात्र कोणतीही चूक होणार नाही. बघा ना मित्रांनो माइंडसेट गोलंदाजी म्हणता येईल, कारण की यावेळी माहिती आहे पीठ पूर्णपणे स्लो झालाय. यावेळी क्रीज मध्ये चांगला लोअरवड पद्धतीचा कटरचा मारा होतोय. मग अगदी वेगावर स्वार झाला तर तेवढ्या वेगाने षटकार अगदी जातो, परंतु यावेळी दिमागाचा खेळ करतोय. पाहिला तर अगदी फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं तर पिंट्या पाटील नक्कीच पाहत असतो. पिंट्याने देखील पाहिलं, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, लेग स्पिनचा मारा केला. अशा वेळी मोठा फटका खेळला गेला, तिथे देखील अगदी फसला गेला, विकेटचा पतंग झालाय. 4 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. रिव्हर्स अटेंड करतोय, यावेळी सर्वांना पळवतोय. पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेला आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. आणि अशा वेळी जर पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला. साहिल जाधव तर खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मनीष मोकळला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तिथे मात्र सुनील पाटील या साया टीमचे ऑनर आहेत आणि पिंट्या पाटीलला 1000 रुपये. या वेळचा चेंडू यॉर्कर लाईनचा काय मित्रांनो गोलंदाजी करतोय, वेरिएशन आहे मित्रांनो. ज्यावेळी इथे मध्ये मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे, सर्वांच्या नजरा होत्या की काहीतरी मॅच मध्ये पाहायला मिळेल, परंतु सेमीफायनलचा सामना रंगतदार पाहायला मिळाला. तत्पूर्वी रोडे पेन संघाला देखील पराभूत करून हा संघ फायनल मध्ये प्रवेश केला. परंतु इथे जर पाहिलं 2 दिग्गज गोलंदाजाच्या जोरावर मात्र मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्याचा नक्की काम केलं आहे. इथे देखील पाहिला लोअरवड पद्धतीचा चेंडू पंच तटस्थ आहेत. इथे पिंट्या पाटील मात्र जबरदस्त गोलंदाजी करे. इथे मात्र सांगितलं गेले की 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या खात्यामध्ये जमा झालाय. तत्पूर्वी आपण पाहणार मनीष मुकलला देखील 1000 रुपये दिलेले आहेत. तर आज दिवसभरात चांगला कामगिरी केली ती दोन्ही फलंदाजांनी. इथे पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, तिकडे पाहतोय यावेळेचा सामना विजयी फटका अगदी खेळला गेला. इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. सिद्धू मोरे मात्र अगदी नॉन स्ट्राईकला पाहतच राहिला. अशा प्रकारे जिंकलेल्या हारलेल्या संघाचं अभिनंदन आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोडतोय आपण सूर्यकांत इकडे. या अगदी पूर्णपणे मी तुम्हाला क्रिकेटचं माहितीचं पूर्ण समालोचन ऐकवलं, परंतु आता मात्र सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करेल. इकडे सूर्यकांतकडे बोलतोय मी. धन्यवाद प्रदीप चोरगे साहेब.